वन्दितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकार बघतो आहे। संवराधिकाराच्या शेवटीकडेच आपण वळलेलो आहे आणि यामध्ये शुद्धात्म आत्म्याच्या उपलब्धीने संवर होतो हे आपण बघितलं। त्यासाठी प्रथमतः भेदविज्ञान हेच एक आमच्याजवळ साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आत्मतत्वाची उपलब्धी होऊ शकते। सतत आम्हाला स्व आणि पर यामध्ये माझं काय पराचं काय ही कल्पना अव्याहतपणे आमच्या जीवनात सुरू ठेवून स्व आत्मतत्वामध्ये एकाग्र आणि परापासून परांमुख ही वृत्ती स्वीकारून भेदविज्ञानाचा प्रखर अभ्यास जीवनात केल्यानंतर आम्ही आमच्या आत्मतत्वाला प्राप्त होऊ शकतो। आत्मेची प्राप्ती झाली की संवर जीवनामध्ये होतो आणि आता हा संवर कशा प्रकारे झालेला आहे याचा क्रम सांगितलेला होता आणि हा क्रम बघितल्यानंतर म्हणजे आम्ही आमच्या पुरुषार्थाने आपल्या उपयोगाला शुभ आणि अशुभ परिणामांपासून वाचवून परापासून विरक्त ठेवून स्वतः इच्छारहित बनून जेव्हा सर्व संग म्हणजे परिग्रहापासून हा जीव दूर हटेल त्यावेळेला जीवनामध्ये आम्हाला आमच्या संवराचा विधी साध्य होऊ शकणार आहे। अल्पकाळामध्येच हा जीव मुक्तीची प्राप्ती करून घेऊ शकणार। हे बघितल्यानंतर अमृतचंद्र आचार्यांचा एक कलश परत आपल्याला पाहायला मिळालेला होता की हा आत्मा परद्रव्य आणि तज्जन्य नैमित्तिक भावांपासून दूर होऊन जेव्हा त्याला स्वमहिमा ज्ञात होतो त्यामध्ये तो लीन होतो तेव्हा त्याला अवश्यपणे शुद्धात्म्याची प्राप्ती होते आणि हा जीव बंधनामध्ये पडत नाही। हा आत्मतत्वाला प्राप्त करून मुक्तीची प्राप्ती जीवनामध्ये करतो। यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमधल्या ज्या 2 गाथा आलेल्या होत्या आणि या गाथेमधला प्रश्न साधारणतः असा होता की परोक्ष आत्म्याचं ध्यान जीवनामध्ये कसं करायचं। आमच्यासाठी आत्मा आज मतिश्रुत ज्ञानाने ज्ञात होणार, मग हे परोक्ष ज्ञान आहे आणि यानी आत्म्याचं ध्यान आम्ही कसं करायचं आणि या उत्तरादाखल त्यांनी गाथा सांगितलेल्या होत्या की ज्याप्रमाणे कोणत्याही परोक्ष पदार्थाला उपदेश ऐकून किंवा वाचून त्याला जाणता येऊ शकतं। परोक्ष वस्तूबद्दल आम्ही ऐकलं आहे, वाचलं आहे, तरी आम्ही म्हणणार आहे की या वस्तूचं मला ज्ञान आहे। त्याप्रमाणे जीवाला सुद्धा उपदेश ऐकून किंवा शास्त्र वाचून आत्म्याचं ग्रहण करता येऊ शकतं आणि त्यालाही आत्म्याला जाणलं असं म्हटल्या जाऊ शकतं। ह्या 2 गाथा आपण जयसेन आचार्यांच्या टीकेमधल्या ज्या जास्तीच्या गाथा आहेत त्यामधल्या बघितलेल्या होत्या आणि त्यावर आम्ही विवेचन पण बघत होतो की वर्तमान काळामध्ये आमचं ज्ञान आज जे आहे ते परोक्ष ज्ञान आहे। मग आत्मा आम्हाला ज्ञान आणि परोक्ष ज्ञात झाला की प्रत्यक्ष ज्ञात झाला असा जर प्रश्न आमच्या समोर आला तर आम्हाला त्याचं उत्तर अनेकांत पद्धतीने द्यावं लागतं। जर आम्ही म्हणत असू की केवळ ज्ञानासारखा आत्मा आम्हाला ज्ञात झाला तर असं नाही। या दृष्टीतून जर आम्ही पाहिलं तर आम्हाला परोक्ष ज्ञान झालेलं आहे
केवळ ज्ञानासारखं स्पष्ट आत्मतत्वाचं ज्ञान आम्हाला झालेलं नाही. परंतु आमच्या मतिश्रुत ज्ञानाने जो आम्हाला निर्भय निर्विकल्प असीम अतींद्रिय आनंद प्राप्त झालेला आहे, हा आनंद मात्र आमचा प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून त्याला स्वसंवेदन प्रत्यक्ष मतिज्ञानाने श्रुतज्ञानाने जाणणं असं प्रत्यक्ष ज्ञान आम्हाला म्हणता येऊ शकतं. आणि हे आनंदाचं प्रत्यक्षीकरण आम्हाला कशाच्या माध्यमातून होतं तर गुरु उपदेश अभ्यासात. संवित्तो स्वपरांतरम जानाति यस्य जानाति तस् मोक्ष सौख्यम निरंतरम. ही पूज्यपाद आचार्यांची इष्टोपदेश ग्रंथामधली कारिका आम्ही बघितलेली होती की गुरुच्या उपदेशाने, शास्त्र अभ्यासाने आणि स्वानुभूतीने स्व आणि परामधील भेद जो जाणतो तो निरंतर मोक्ष सुखाला जाणतो, अनुभवतो. म्हणजे या श्लोकामध्ये मुक्तीच्या उपायामध्ये सर्वप्रथम गुरु उपदेश म्हणजे देशना लब्धी ही महत्वाची मानलेली आहे. यानंतर शास्त्र उपयोगिता सांगितलेली आहे, देशना लब्धीचं महत्व आणि गुरु उपदेश संवित्ती सांगून करण लब्धी देखील या अनुषंगाने सांगितले. आणि या गाथेच्या टीकेवर परत जयसेनाचार्यांनी किंच विस्तार हे सांगून परत त्यावर टीका लिहिलेली आहे. किंच विस्तारा विशेषता आहे. आणि आचार्य जयसेनांची एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ज्यांना तिथे वाटलं की यावर काहीतरी अधिक विस्तृत आपल्याला बोलायचंय, हा अधिक मर्मभेदी उपदेश आहे, त्या ठिकाणी किंच विस्तार हा लिहून त्यांनी वेगळ्या प्रकारे आम्हाला त्याचं प्रस्तुतीकरण केलेलं देखील दिसतं. जसं 320 नंबरची गाथा पुढे समयसार मध्ये येणार आहे, त्यावर सुद्धा जयसेनाचार्यांचा खुलासा विशेष ज्ञान करून घेण्यासारखं आहे. आम्हाला आमचा आत्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर कशा तऱ्हेने कोणत्या ज्ञानाच्या माध्यमातून आत्मा आम्हाला ज्ञात होऊ शकणार आहे यावर त्यांनी विस्तार आणि तिथे लिहिलं. इथे देखील किंच विस्तार हा म्हणून ते या गाथेची देखील परत टीका लिहितात. जरी केवल ज्ञानाच्या अपेक्षेने रागादी विकल्परहित भावश्रुत ज्ञानाला शुद्ध निश्चय नयाने परोक्ष म्हटल्या जातं. एक एक शब्द आचार्यांचा महत्वाचा आहे आणि आचार्यांचेच हे शब्द आहे. केवल ज्ञानाच्या अपेक्षेने पाहायचंय, केवल ज्ञानाच्या अपेक्षेने काय पाहायचंय तर आमचं भावश्रुत ज्ञान पाहायचंय. केवल ज्ञान हे क्षायिक ज्ञान आणि आमचं भावश्रुत ज्ञान हे क्षायोपक्षमिक ज्ञान. दोन ज्ञानांमध्ये आम्हाला अंतर बघायचं आहे. जरी केवल ज्ञानाच्या अपेक्षेने रागादी विकल्प रहित भावश्रुत ज्ञान, भावश्रुत ज्ञान आहे आणि ते आमचं आता रागादी विकारांनी रहित आहे, अशा भावश्रुत ज्ञानाला शुद्ध निश्चयनयाने परोक्ष म्हटलेले आहे. तरी म्हणजे एका दृष्टीतून केवल ज्ञानाच्या अपेक्षेने आमचं जे भावश्रुत ज्ञान आहे हे जरी रागादी विकल्प रहित असेल तरीही कथंचित परोक्ष म्हटल्या गेलं. कारण केवल ज्ञान आणि क्षायोपक्षमिक ज्ञान तुलना केली आणि तुलनेमध्ये कधीही हे ज्ञान परोक्ष ज्ञानच म्हटल्या जाणार आहे. पण तरीही आचार्य सांगतात इंद्रिय मनोजनित सविकल्प ज्ञानाच्या अपेक्षेने त्याला प्रत्यक्ष म्हटल्या जातं. पण इंद्रिय मनोजनित जे ज्ञान आहे म्हणजे आमचं जे ज्ञान आहे ते इंद्रियांनी आणि मनानी होणार आहे. मनानी आम्ही अमूर्तिकाला जाणू शकतो, इंद्रियांनी तर केवळ मूर्तिकालाच जाणू शकतो. आणि आमचं ज्ञान विकल्पात्मक आहे. अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी उहापोह आम्ही करतो, हे माझं हे तुझं हा विकल्प आमच्या जीवनामध्ये सुरू आहे. नेयाच्या अनुषंगाने देखील आमच्या ज्ञानाचं बदलीकरण स्थित्यंतरण सुरू आहे आणि या दृष्टीने आमचं ज्ञान सविकल्पात्मक आहे. या अपेक्षेने जर आम्ही
आत्मानुभूतीकडे बघितलं की इंद्रियांचं काम तिथे नाही आहे, नंतर सविकल्प दशा देखील तिथे नाही. या अपेक्षेने जर आम्ही त्या अनुभवजन्य ज्ञानाकडे बघितलं तर ते ज्ञान कथंचित प्रत्यक्ष म्हटल्या जातं. जसं व्यवहारामध्ये समजा आमच्याजवळ शुभ्रता आम्हाला तपासायची आहे. शुभ्रतेच्या 3 पर्यायी आमच्या जवळ आहे. एक अत्यंत शुभ्र म्हणजे जी अगदी काही त्याच्यामध्ये कालिमा नाही अशी एक अवस्था. दुसरी एक वस्तू अशी आहे की ज्यावर काही कालिमेचा अंश आहे, डाग आहेत, बारीक काही दिसत आहे. आणि तिसरं मलिन असणारी अवस्था. आता पहिला तर आम्ही म्हणू की हे अत्यंत शुभ्र वस्त्र आहे, यावर किंचितही कालिमा नाही. जे शेवटचं आहे त्यालाही म्हणू की हे शुभ्र रहित नाहीये, याच्यामध्ये शुभ्रतेचा यत्किंचित देखील अंश नाही. पण जे मधलं आहे त्याला आम्ही कसं सांगू? त्याला आम्हाला तारतम्याने सांगावं लागतं. या मलिन कपड्याच्या अपेक्षेने हा कपडा शुभ्र आहे असं म्हटल्या जातं. आणि जो अगदी शुभ्र आहे त्याच्या अपेक्षित त्याला आम्ही मलिन म्हणणार आहोत. सेम हीच गोष्ट या ज्ञानाच्या बाबतीत, स्वानुभूतीच्या बाबतीत लावायची आहे. ही स्वानुभूती कशी आहे? ही मधली अवस्था आहे. मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेतून याच्यामध्ये एक देश निर्मलता आहे, अनुभव दशा आहे, आत्मप्रतीती आहे, म्हणून त्या अपेक्षेने ती प्रत्यक्ष आहे. पण जर आम्ही केवल ज्ञानाच्या अपेक्षेने बघितलं तर आम्ही त्या ज्ञानाला परोक्ष पण म्हणू शकतो. तर अशी ही जी अवस्था आहे, या अवस्थेला म्हणून त्या अपेक्षेने याला प्रत्यक्ष म्हटल्या जातं. या कारणाने आत्मा स्वसंवेदन ज्ञानाच्या अपेक्षेने प्रत्यक्ष आहे आणि केवल ज्ञानाच्या अपेक्षेने परोक्ष आहे. म्हणून आत्मा प्रत्यक्ष की परोक्ष याचं उत्तर आम्हाला एकांगी देता येत नाही. आम्हाला न्याय लावावा लागतो. कथंचित परोक्ष आणि कथंचित प्रत्यक्ष. स्वसंवेदन ज्ञान हे सर्वथा परोक्ष म्हटल्या जाऊ शकत नाही. लक्षात घ्या ही गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट, चतुर्थ गुणस्थानात केवली भगवान आत्म्याला हातात ग्रहण करून दाखवू शकत होते का? प्रश्न जर आम्ही म्हणतो की आम्हाला केवल ज्ञानींचा विरह आहे, आम्हाला दिव्य ध्वनी श्रवण करायला मिळत नाही, आम्हाला तेव्हासारखे गडधर उपदेश धारक नाहीत आणि म्हणून आम्ही या ज्ञानापासून विमुख आहे. अशांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की चतुर्थ काळात केवली भगवान देखील आत्म्याला हातात ग्रहण करून दाखवू शकत होते का? हा पहा आत्मा आणि ठेवा तुम्ही श्रद्धा. असं चतुर्थ काळात तरी संभवनीय होतं का? तीर्थंकरांना देखील ते संभवनीय होतं का? तेव्हा देखील त्यांनी आत्म्याचं स्वरूप दिव्यध्वनीच्या माध्यमातूनच सांगितलं. दिव्यध्वनी ऐकताना श्रोत्यांना आत्मा परोक्षच होता. एक एक वाक्य जयसेनांच्या आचार्यांच्या टीकेतलं हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की दिव्यध्वनी ऐकत असताना कल्पना करा, आमच्या मनापटलावर व्हिज्युअलायझेशन करा की मी समोशरणात साक्षात विराजमान आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांची दिव्य देशना मी ऐकतो आहे. ही ऐकत असताना आत्म्याचं निरूपण सुरू आहे. आत्मा अखंड आहे, अभेद आहे, निरूपण सुरू आहे आत्म्याचं. त्यावेळेला श्रोत्यांना आत्मा प्रत्यक्ष होता की परोक्ष होता? समोशरणात प्रत्यक्ष विराजमान आहे, आम्ही दिव्यध्वनी रसपान करतो आहे आणि आत्म्याचं स्वरूप ऐकतो आहे. त्याही समयामध्ये श्रोत्यांना आत्मा परोक्षच होता, ऐकताना परोक्ष होता. पण नंतर मात्र परमसमाधी काळात प्रत्यक्ष होतो.
जेव्हा कर्णेंद्रियाचं ऐकणं बंद झालेलं आहे, रसनेंद्रियाचं स्वाद बंद झालाय, चक्षुंनी पाहणं बंद केलेलं आहे, बघत नाहीये, बाह्य काही नाही, बाह्य सगळ्या इंद्रियांपासून हा निवृत्त होऊन परमसमाधी काळात ज्या वेळेला तिथे जाईल त्यावेळेला आत्मा प्रत्यक्ष झाला होतो. आता हेच उद्धरण आम्हाला पंचम काळात पण लावावं लागतं. कसं की आत्म्याचा अनुभवाचा रस्ता आजही आमच्यासाठी खुला आहे. आज बंद आहे का? पंचम काळात आत्मानुभूती होऊ शकते की नाही होऊ शकत? सम्यक दर्शनाची प्राप्ती आम्हाला होऊ शकते की नाही होऊ शकत? क्षायिक सम्यक दर्शन नाही होणार, चिंता नाही, पण आम्हाला औपशमिक सम्यक दर्शन होऊ शकतं, क्षायोपशमिक सम्यक दर्शन होऊ शकतं. आजही आमचा धर्माचा मार्ग प्रशस्त आहे, खुला आहे. मोक्षाचा मार्ग बंद झाला म्हणून काय झालं? आम्ही आज सम्यक दर्शन तर जीवनात प्राप्त करून घेऊ शकतो की नाही? तर अशा तऱ्हेने आत्म्याचा अनुभव करण्याचा रस्ता आजही खुला आहे. अनुभव प्रत्येकाला स्वयं करायचा आहे. त्याच्यावर एखादी भगवान दिव्य ध्वनीच्या माध्यमातून आत्मा समजावीत होते. होती. आजही ज्ञानी जन जिनवाणीच्या माध्यमातून आत्म्याचं स्वरूप सांगतात. आजही देशना आहे, आजही त्याचा लाभ घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आजही पंचम काळात देखील आत्म्याचं परोक्ष ज्ञान जीवनामध्ये होऊ शकतं. काहीही अडचण नाहीये आम्हाला होण्यासाठी, कोणताही प्रतिबंध आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत नाही. म्हणून प्रश्न आमचा समजला असेल आणि जयसेनाचार्यांची ही टीका, जी अत्यंत महत्वाची टीका, ही पण लक्षात आली असेल. परत याचं उत्तर आम्हाला पंडित तोडरमलजी मोक्ष मार्ग प्रकाशक या ग्रंथामध्ये त्यांनी मागून परिशिष्ट जोडलेला आहे, रहस्यपूर्ण चिठ्ठी रूपाने. आणि त्या तिथे देखील त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तिथेही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की कोणता? तर स्वानुभवाच्या काळी जो आत्मा जाणला जातो तो श्रुतज्ञानाने जाणला जातो. श्रुतज्ञान हे मतिज्ञान पूर्वक आहे आणि मती आणि श्रुत दोन्ही ज्ञान परोक्ष आहे. म्हणून आत्म्याचे जाणणे प्रत्यक्ष नाही. आणि अवधी ज्ञान, मनपर्यय ज्ञान हे दोन ज्ञान आत्म्याला जाणण्यासाठी उपयोगी नाही. कारण या दोनही ज्ञानाचा विषय जो आहे हा रूपी पदार्थ आहे. म्हणजे अवधी रूपीश्व वधे हे आणि तदनंत भागे मनपर्ययस्य, म्हणजे अवधी ज्ञानाचा विषय रूपी पदार्थ आहे आणि मनपर्यय ज्ञानाचा विषय त्याही पेक्षा सूक्ष्म असं रूपी पदार्थच आहे. आता आत्मा तर अरूपी आहे आणि मनपर्यय ज्ञान किंवा अवधी ज्ञान हे रूपी पदार्थांना जाणण्याला समर्थ आहे. त्यामुळे अवधी ज्ञानाने किंवा मनपर्यय ज्ञानाने आत्म्याला जाणता येऊ शकत नाही. केवल ज्ञान हे छद्मस्थांना नाही. आणि म्हणून अनुभवामध्ये अवधी, मनपर्यय आणि केवल ज्ञान द्वारा आज आम्हाला आत्मा जाणल्या जात नाही. तसेच इथे आत्मा स्पष्ट विशद जाणल्या जात नाही. म्हणून पारमार्थिक प्रत्यक्षपणा देखील
या ज्ञानामध्ये संभवत नाही. म्हणून पारमार्थिक दृष्टीने म्हणजे निश्चयने आणि आत्मा आम्हाला जसा केवल ज्ञानी जाणतात तसा जाणता येत नाही, म्हणून प्रत्यक्ष नाही. तसेच आता पारमार्थिक प्रत्यक्ष नाही हे ठीक आहे, मग साम्यावहारिक प्रत्यक्ष आहे की नाही आत्मा, हाही प्रश्न परत तोडरमलजींनी निकालात काढला. तसेच नेत्र इंद्रियादिकांनी वर्णादी जाणले जातात, त्याप्रमाणे एक देश निर्मलता सहित पण आत्म्याचे असंख्यात प्रदेश जाणता येत नाही, आणि म्हणून साम्यावहारिक प्रत्यक्षपणा देखील नाही. साम्यावहारिक प्रत्यक्षामध्ये स्पष्ट काहीतरी ज्ञात व्हायला पाहिजे, पण इथे तर आत्मा आम्हाला ज्ञात होतच नाही. निर्मल आमचं एक देश निर्मल ज्ञान आहे, त्यांनीही आम्हाला आत्म्याचे असंख्यात प्रदेश ज्ञात होत नाही, आणि म्हणून याला साम्यावहारिक प्रत्यक्षपणा देखील नाही. तर आम्ही इथे तर आगम अनुमानादिकांनी परोक्ष रूपाने आम्हाला आत्म्याचा अनुभव होतो. आगमात जसं स्वरूप सांगितलं तसं जाणून त्या परिणामात हा मग्न होतो, आणि पहिले आत्मा जाणल्या जातो आणि मग तो त्या परिणामात मग्न होतो. म्हणजे पहिल्यांदा आत्मा शाब्दिक रूपाने आगमाच्या माध्यमातून हे असंच आहे अशी श्रद्धा करून आम्ही विश्वास ठेवला. इदम एव ईदृशम एव तत्वम न अन्यथा अशी प्रगाढ श्रद्धा पहिले आगमावर जमली, आणि त्यानंतर तो परिणाम आत्मरूप झाला. त्याच्याशी आम्ही अद्वैत रूपाने एकाग्र झालो, आणि त्या परिणामात मग्न होणं म्हणजे स्वानुभूती. सविकल्प दशेमध्ये ज्ञान अनेक ज्ञेयांमध्ये जाणणं रूप प्रवर्तत. निर्विकल्प दशेत केवळ हा आत्म्यालाच जाणतो ही विशेषता आहे. आणि दुसरी विशेषता, जो परिणाम नाना विकल्पारूप परिणमित होत होता तो आता केवळ स्वरूप दृष्टीने तादात्म्य होऊन एक आत्म्यामध्येच प्रवृत्त होतो. त्यामुळे वचनातीत अपूर्व आनंद प्राप्त होतो, जो आनंद या विषय सेवनाच्या आनंदापेक्षा विलक्षण आहे, वेगळा आहे, अपूर्व आहे, अनुभूत आहे. आज तागायत पर्यंत तसा अनुभव जीवाला आला नाही असा तो अपूर्व वचनातीत आनंद आहे. आणि जो ज्याला हा अतिंद्रिय आनंद जाणण्यात आला किंवा अनुभवला त्याला तो आनंद प्रत्यक्ष आहे. जसा आंधळा व्यक्ती साखरेच्या स्वादाला तर जाणतो पण आकारादी परोक्ष आहे, तसंच इथेही समजावं. म्हणून स्वानुभवामध्ये आत्मा परोक्ष आहे, पण परिणामांचा आनंद स्वाद प्रत्यक्ष आहे. तसंच जसे स्वप्नात एखादी गोष्ट बघतो किंवा ध्यानात कुणी पुरुष प्रत्यक्ष बघतो, पण त्याला प्रत्यक्ष बघितलं नाही, स्वप्न आलेलं आहे, किंवा ध्यान करत असताना एखाद्या व्यक्तीचा प्रतिभास होतो आणि ती व्यक्ती जणू समोरच आहे असं प्रत्यक्ष आम्ही अनुभवल्यासारखं आम्हाला वाटतं, पण वास्तविकतः ती व्यक्ती प्रत्यक्ष नाही. त्याप्रमाणे अनुभव काळात आत्मा प्रत्यक्षाप्रमाणे प्रतिभासित होतो. शब्द लक्षात घ्या. अनुभव काळात आत्मा प्रत्यक्षाप्रमाणे प्रतिभासित होतो. जसं एक उदाहरण आहे, पुढे समयसार मध्ये उदाहरण आलेलं आहे की एक व्यक्ती मेंढ्याचं ध्यान करतो आहे. मेंढ्याचं ध्यान करत असताना एका गुहेमध्ये तो बसलाय, ज्याचा दरवाजा अत्यंत छोटा आहे, आणि तो ध्यान करतो आहे की मी भैसा आहे, मी भैसा आहे, आणि त्या ध्यानामध्ये तो एवढा तद्रूप झालेला आहे, त्याला असं वाटतं की मीच आता खरा भैसा आहे. आणि तो विचार करतो
या छोट्या दरवाजातून मी आता बाहेर कसा पडणार, कारण मला लांब आता शिंग आलेले आहे आणि हे शिंग माझ्या त्या दरवाजात अडकेल, मला त्या दरवाजातून बाहेर पडता येणार नाही. उदाहरण आम्हाला एक देश लावायचा आहे की हा जेव्हा मी आत्मा आहे हा अनुभव घेतो आहे, अनुभव काळामध्ये त्याला जणू मी तो आत्मा शुद्ध रूप आहे ही अनुभूती त्या काळामध्ये त्याला येते आहे. तसंच तो स्वतःला समजतो आहे. म्हणून इथे केवल ज्ञान आणि श्रुत ज्ञान यात एक जाती आहे. ते कोणत्या अपेक्षेने? तर सम्यक ज्ञानाच्या अपेक्षेने. कारण श्रुत ज्ञान देखील त्या समयात सम्यक आहे आणि केवल ज्ञान देखील त्याचं सम्यक तर आहेच आहे. केवल ज्ञानाची प्राप्ती नाही, पण केवल ज्ञान तर सम्यकच असणार आहे आणि श्रुत ज्ञान देखील त्या समयात सम्यक म्हटल्या जातं. नंतर मतिश्रुत ज्ञान अमूर्तिक वस्तूला अप्रत्यक्ष आणि मूर्तिक वस्तूला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाणतं. मतिश्रुत ज्ञान अमूर्तिक वस्तूला अप्रत्यक्ष आणि मूर्तिक वस्तूला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाणतं. परत वाक्य पहा की मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून अमूर्तिक वस्तू म्हणजे धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, जीवद्रव्य याला आगमाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष रीतीने जाणलेलं आहे. आता मूर्तिक पदार्थ आहे जे त्याच्या इंद्रियांच्या टप्प्यामध्ये येईल त्याला तो त्यांनी प्रत्यक्ष जाणलं, पण बाकीही काही भूतपूर्व पर्यायी किंवा भविष्यकालीन पर्यायी यांना तो अप्रत्यक्ष अनुक्रमाने जाणणार. म्हणजे आज सैनिक राजा पुढल्या काळामध्ये भावी तीर्थंकर होणार आहे. भविष्य काळातील त्या पर्यायीला आम्ही आज वर्तमान काळामध्ये जाणलेलं आहे, पण आम्ही जाणत असताना आम्ही प्रत्यक्ष नाही जाणलं. हे जाणणं आमचं अप्रत्यक्ष म्हणजे परोक्ष आहे. राम आदी पांडवादी होऊन गेले, चतुर्थ काळामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले, यांचं ज्ञान आम्हाला आज वर्तमान काळामध्ये आहे, पण आमचं ते ज्ञान भूतकाळाच्या पर्यायीला आम्ही जाणलं ते आमचं ज्ञान परोक्ष ज्ञान आहे, कारण आम्ही प्रत्यक्ष नाही आज जाणत आहे, त्याला परोक्ष रूपाने जाणलं. आम्ही नंदीश्वराची वंदना करतो, ही आमची परोक्ष वंदना आहे. आम्ही घर बसल्या सम्मेश शिखरजीच्या टोकांची वंदना करतो आहे, तर ही आमची परोक्ष वंदना आहे. म्हणजे आमच्या इंद्रियांच्या विषयाच्या टप्प्यामध्ये ज्या वस्तू असतील त्यांना इंद्रिय ज्ञान प्रत्यक्ष जाणेल आणि तेही सांव्यावहारिक प्रत्यक्ष, पारमार्थिक प्रत्यक्ष नाही. कारण इंद्रियजन्य ज्ञान जरी आम्ही म्हटलं मी प्रत्यक्ष ही वस्तू अनुभवली, मी प्रत्यक्ष ऐकलं, तरी देखील पारमार्थिक दृष्ट्या ते आमचं परोक्ष ज्ञान असणार आहे. तर अशा तऱ्हेने परोक्ष रीतीने आणि अनुक्रमाने जाणतं. आणि केवल ज्ञान मात्र रूपी मूर्तिक आणि अमूर्तिक सर्वांनाच अक्रम रूपाने म्हणजे युगपद जाणतो. म्हणून छद्मस्थांना आत्मानुभव हा केवल ज्ञानासारखा प्रत्यक्ष नाही, तर स्वानुभव प्रत्यक्ष आहे. तोडरमलजींनी त्यांच्या परिशिष्टामध्ये ही टीका जोडलेली आहे आणि अत्यंत महत्वाची आहे. आणि ही टीका ज्यांना जोडायचं कारण असं होतं की त्यांना राजस्थानमध्ये एक पत्र उपलब्ध झालेलं होतं आणि त्या पत्राच्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांनी हे परिशिष्ट जोडलेलं आहे आणि याचा आपण आज इथे थोडक्यात उहापोह केला. आणि यानंतर संवर कोणत्या क्रमाने होतो असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर आगामी 3 गाथांमध्ये दिलेलं आहे. या शेवटच्या 3 गाथा आहे आणि यानंतर 3 कलश येणार आहे आणि संवराधिकार समाप्त होणार आहे.
समराधिकार समाप्त करण्यापूर्वी आमच्या पदरी संवराचे किती बिंदू आले हे पण आम्हाला बघणं आवश्यक आहे, की आम्हाला संवर कोणत्या क्रमाने होणार आहे हा प्रश्न विचारला तर याचं उत्तर देण्यासाठी पहिल्यांदा आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये एकत्वाचा जो अध्यवसाय भाव जीवनात होतो आहे त्याला आम्हाला दूर करावं लागेल. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग आहे राग आणि रागद्वेष मोहरूप आश्रव भावाचे हेतू आहे. हे आश्रव भाव कर्माचे हेतू आहे. कर्म शरीरादी नो कर्माचे हेतू आहे आणि नो कर्म संसाराचं कारण आहे. याप्रमाणे हा आत्मा नेहमी कर्मामध्ये एकत्वाचा अध्यवसायाने मिथ्यात्वादिक अध्यवसान रूपाने आत्म्याला स्वीकार करतो. रागद्वेष मोह भाव रूप जे आश्रव भाव त्याला तन्मयतेने अनुभवतो आणि ज्यावेळी भेद ज्ञानाने कर्म आणि आत्म्यामधील भेद जाणतो तेव्हा भेद विज्ञानाची प्राप्ती होऊन शुद्ध आत्म्याची प्राप्ती होते. तेव्हा अध्यवसान भावाचा अभाव होतो, त्यामुळे आश्रव भावाचा अभाव होतो, त्यामुळे कर्म नो कर्माचा अभाव होतो आणि कर्म आणि नो कर्माचा अभाव झाला की संसाराचा देखील अभाव होतो. ही सगळी प्रक्रिया आम्हाला या संवर कोणत्या क्रमाने होणार आहे या गाथांमध्ये आम्हाला मिळणार आहे. या गाथा आपण सध्या आपण नंतरच्या याच्यामध्ये बघू आणि आपली सुट्टी आता उद्यापासून थोडी सुट्टी राहणार आहे. तर 29 तारखेला आपला क्लास परत होईल. 29 जानेवारी म्हणजे 28 जानेवारी पर्यंत आपली सुट्टी असणार आहे आणि 29 तारखेला आपण परत भेटू. तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोए सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.